नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, काल परवा जी आपली NMCची परीक्षा झालेली आहे, ज्यामध्ये विविध संवर्गांसाठी परीक्षा जी आहे ती घेण्यात आलेली होती। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामधलं जे संवर्ग आहे असिस्टंट लायब्ररियन ग्रुप Cच्या या पदासाठी देखील परीक्षा जी की झालेली आहे। आणि मित्रांनो, आपली जी येणारी DMRची एक्झाम आहे, ज्यामध्ये जे आपलं पद आहे असिस्टंट लायब्ररियन, यासाठी मित्रांनो दोघांचा थोडक्यामध्ये सामान्य दर्शवणारा अभ्यासक्रम आहे। आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये असिस्टंट लायब्ररियनसाठी जे काही TCS द्वारे विचारण्यात आलेले प्रश्न आहेत परीक्षेमध्ये, थोडक्यामध्ये आपण ते जे आहे या ठिकाणी आपण संपूर्ण काही ॲनालिसिस करणार आहोत, जे की तुमच्या अपकमिंग जर तुम्ही ह्या पदाकरता अप्लाय केला असेल तर मित्रांनो तुम्हाला जे आहे हा पेपर अतिशय आणि अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। कारण का यामधले जे प्रश्न आहेत कोणत्या लेवलचे होते आणि कोणत्या स्वरूपाचे प्रश्न थोडक्यामध्ये NMCला विचारण्यात आलेले आहेत, आणि त्यासोबतच तुम्हाला जी तुमची येणारी DMRची एक्झाम आहे त्यामध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात यावर मित्रांनो तुम्हाला 100% या ठिकाणी संपूर्ण काही ॲनालिसिस करता येणार असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। जर तुम्ही असिस्टंट लायब्ररियन या पदाकरता अप्लाय केला असेल DMRच्या एक्झामसाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो। तर जसं की आपल्याला माहिती आहे, काल 16 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत जे आहे थोडक्यात ऑब्जेक्शन हँडलिंग जे आन्सर की आहे ते आपल्याला देण्यात आलेले आहे NMC द्वारे, जे की तुम्ही काही प्रश्नांसोबत आक्षेप वगैरे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता। तर आपल्याकडे त्याच्याकडलीच एक आन्सर की आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे, जी की या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण काही माहिती जाणून घेणार आहोत। आणि जे कोणी आपलं असिस्टंट लायब्ररियन किंवा लायब्ररियन या पदाकरताचं संपूर्ण काही A to Z क्रॅश कोर्स घेतला आहे, त्यामध्ये आपण हा क्वेश्चन पेपर तुम्हाला आज सायंकाळपर्यंत उपलब्ध करून देणार आहोत। तुम्ही फक्त आपल्या सेलरला मेसेज करा त्या ठिकाणी आणि हा पेपर तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता। तर मित्रांनो, ही देखील एक्झाम TCSने घेतलेली होती आणि तुमची DMRची एक्झाम ही देखील TCSच घेणार आहे। त्यामुळे पेपरामध्ये जी काही तुमचं येणार एक्झाम आहे त्यामध्ये साधारणतः काही फरक नसणारा नसेल, हाच लेवल तुम्हाला त्या ठिकाणी असणारा असेल। तर आपण फक्त तांत्रिकीचे क्वेश्चन या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत, कारण का तांत्रिकी हे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे। तांत्रिकीचे आपल्याला 40 प्रश्न असतील 80 गुणासाठीचे, आणि त्या 80 गुणाचं नेमकं कसं कव्हर करता येईल यासाठी आपला क्रॅश कोर्स आपण ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे। तर आज आपण पाहू आपण नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आलेले होते। तर सेक्शन 1 जो आहे या ठिकाणी मराठी आहे, जे की टायमर वाईज एक्झाम असल्यामुळे प्रत्येक सेक्शनला काही मिनिटांचा टायमर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्या टायमरमध्ये तुम्हाला तेवढे प्रश्न सोडवणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे आपण इतर सेक्शनकडे न लक्ष देता आपण आपल्या मुख्य जे काही टार्गेट आहे आपलं त्याकडे वळूया। तर यामध्ये जे काही मॅथ, इंग्रजी ग्रामर आणि जे काही मराठी ग्रामरचे क्वेश्चन आहेत ते आपण स्किप करू आणि डायरेक्टली वळू आपल्या टेक्निकल सब्जेक्टकडे। तर या ठिकाणी पाहून घ्या, टेक्निकल सब्जेक्ट लायब्ररीचं जे काही प्रश्न विचारण्यात आलं तर प्रश्न असा होता, खालीलपैकी कोणते मॉड्यूल सामान्यतः लायब्ररी ऑटोमेशन्स पॅकेजमध्ये समाविष्ट नसते? तर जे की नसते असं म्हटलेलं आहे। तर याचं जे उत्तर होतं जे की ग्राफिक डिझायनिंग एडिटिंग हे जे आहे थोडक्यामध्ये जे की मॉडेलमध्ये सामान्यतः लायब्ररी ऑटोमेशन पॅकेजमध्ये समाविष्ट नसतं। ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी याचं जे आहे जे की उत्तर बरोबर होतं। तर या ठिकाणी जे काय आन्सर ज्या ठिकाणी ते निवडलेले असतील उमेदवार त्या ठिकाणी त्यांना याचं कन्फर्मेशन संपूर्ण काय आलेलं असेलच। तर या ठिकाणी जे आन्सर आहे जे की ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी दिलेलं आहे। तर त्यानंतरचा आपला पुढील क्वेश्चन जे की ऑनलाईन कॅटलॉगच्या संदर्भात OPAS चे पूर्ण रूप काय आहे? तर जे OPAS आहे याचं फुल फॉर्म या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगायला विचारलेलं आहे आपल्याला। तर तुमच्या येणाऱ्या DMRच्या एक्झाममध्ये देखील तुम्हाला त्यावर आधारित प्रश्न येऊ शकतो। त्यामुळे जो आपण DMRसाठी जे काही संपूर्ण काही असिस्टंट लायब्ररियन किंवा लायब्ररीच्या ह्या संपूर्ण पदासाठी आपला जो क्रॅश कोर्स आपण तुम्हाला दिलेला आहे, ज्याची प्राइस आपण जी काही डिस्काउंट प्राइस पहिलं 900 होती आपण ती आता 700 मध्ये संपूर्ण तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे, ज्यामध्ये 100% 1000 प्रश्न तांत्रिकी आपण तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे। टॉपिक वाईज पर टॉपिक वाईज तुम्हाला दिलेला आहे व त्यासोबतच तुम्हाला नाउन टेक्निकल मध्ये 10 टेस्ट सिरीज प्लस आपण ई-बुक अवेलेबल करून दिले आहे, की 100% अभ्यासक्रम कव्हर करणारा असणार आहे। सॉफ्ट कॉपी आहे त्याचे आणि 100% ट्रस्टेड पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे। तर आपले बरेच विद्यार्थी NMCला जे की लायब्ररियनसाठी देखील बरेच होते, तर त्यांच्यापैकीच आपल्याकडे ही अवेलेबल झालेली आहे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग असं जे थोडक्यामध्ये याचं पूर्ण रूप होणार असेल। तर जे की OPAS। तर तुम्हाला जर ही संपूर्ण प्रश्नपत्रिका हवी असेल तर आपल्या कोर्समध्ये तुम्हाला उपलब्ध आपण करून दिलेली आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 असा आहे, ग्रंथालयामध्ये विषय निर्देशनाचा जे काही सब्जेक्ट इंडेक्सिंग आहे याचा मुख्य उद्देश काय असतो? तर याचा मुख्य उद्देश, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की शोधणे सोपे व्हावे यासाठी विषयानुसार माहिती व्यवस्थित करणे हे जे थोडक्यामध्ये सब्जेक्ट इंडेक्सिंग मध्ये मुख्य उद्देश आहे। ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील क्वेश्चन्स, विद्वत्तापूर्ण संवादाला पाठिंबा देण्यासाठी विद्यासंस्था ग्रंथालयाद्वारे सामान्यतः कोणती सेवा दिली जाते? तर कोणती सेवा दिली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 4,
संशोधनासाठी संस्थात्मक संग्रह हे जे थोडक्यामध्ये सेवा दिली जाते. ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 5वा, लायब्ररी प्रिझर्वेशनमधील डिओसिडिफिकेशनचा मुख्य उद्देश काय असतो, जे काय लायब्ररी प्रिव्हेशनमधील. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की आम्ल निष्क्रिय करणे आणि कागदांचं आयुष्य वाढवणे हे जे थोडक्यामध्ये लायब्ररी प्रिझर्वेशनमधील जे काय डिओसिडिफिकेशनचं जे की थोडक्यात मुख्य उद्देश असतो. तर जो आपला पाहून घ्या तुम्ही लायब्ररीचा जो आपला असिस्टंट लायब्ररीसाठीचा DMR साठीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला सेम ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणारे असतील. जो काय आपला व्हिडिओ आहे यूट्यूबवर आपले 2 व्हिडिओ अवेलेबल आहेत स्पेशली या पोस्टसाठीचे. तर तुम्ही दोन्ही व्हिडिओ पाहून घ्या. दोन्हीमध्ये तुम्हाला सेम प्रश्न अशा प्रकारचे तुम्हाला जे की आपण तुम्हाला सांगितलेले होते. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न नंबर 6 आपला असा आहे, ग्रंथालयात जे काही KOHA त्याला संबोधन इंटिग्रेट केलेले RFID तंत्रज्ञान वापरण्याचे प्राथमिक फायदे कोणते आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की RFID मुळे लायब्ररी साहित्याचे रिअल टाइम ट्रॅकिंग करता येते. त्यामुळे इन्व्हेंटरीची अचूकता जी आहे सुधारते. म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू आपण, पूर्णपणे ऑटोमॅटेड लायब्ररी प्रणालीत जे काही Z39.50 प्रोटोकॉलची भूमिका काय आहे असा प्रश्न. तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर 4, यामुळे लायब्ररी संशोधन वाटून जे की घेण्यासाठी बाह्य डेटाबेसची कनेक्ट होते हे जे आहे याचं उत्तर होणार असेल, जे की ऑप्शन नंबर 4. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 8 असा आहे पुढचा, खालीलपैकी कोणते वापरकर्त्यांना ऑनलाईन फाईल्सची साठवण आणि शेअर करू देणारे क्लाउड जे की आधारित इंटरनेटचे सेवेचे उदाहरण आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2, गुगल ड्राईव्ह, जे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 9 आपला असा आहे, लहान अकॅडमिक लायब्ररीसाठी लायब्ररी ऑटोमेशन पॅकेज निवडताना कोणता एक महत्त्वाचा घटक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की MARC मानकासाठी जे की स्कॅबिलिटी, कस्टमायझेशन आणि सपोर्ट हे जे थोडक्यामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे. तर तुम्हाला सेम आपल्या DMRच्या असिस्टंट लायब्ररीसाठी तुम्हाला क्वेश्चन या स्वरूपाचे असणार आहे. जो डिफिकल्टी लेवल आहे किंवा जो प्रॉबिलिटी लेवल आहे तो या प्रकारचा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाणारा असेल. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 10, सेवा प्रदात्याशी संवाद साधताना ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी खालीलपैकी कोणता दृष्टिकोन जो सर्वात प्रभावी मानला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की सभ्यपणा, समस्याची स्पष्टपणे रूपरेखा सांगणे आणि संभाव्य उपाय सांगणे हे जे थोडक्यामध्ये दृष्टिकोन सर्वात प्रभावशाली मानला थोडक्यात जातो. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल. तर हे प्रश्न झाले तुमच्या जे की फर्स्ट टायमर मधले, जे काही टायमरमध्ये आपल्याला क्वेश्चन्स ॲडिशनल करून देत असतात त्यामधले क्वेश्चन्स आहेत हे. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 11, ऑनलाईन कॅटलॉगमध्ये MARC21 फॉर्मॅट वापरण्याचा खालीलपैकी कोणता मोठा फायदा असतो. तर याचं उत्तर होतं जे की ऑप्शन नंबर 3, जे की हे लायब्ररी सिस्टम्समध्ये सुसंगत डेटा एक्सचेंजला मुभा देते हे जे आहे थोडक्यामध्ये याचा मोठा फायदा असतो. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला जो की पुढील क्वेश्चन असा आहे 12वा क्वेश्चन आपला, ग्रंथालयाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते जे की संप्रेषणाच्या भूमिकात सर्वोत्तम वर्णन करते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की लायब्ररी आणि त्यांच्या उपयुक्तामध्ये माहितीची देवाणघेवाण करणे हे जे थोडक्यामध्ये सर्वात महत्त्वाचे भूमिकेचे वर्तन करते. तर मित्रांनो तुम्हाला सांगण्याचा यामागचा एवढाच उद्देश आहे की जे हे प्रश्न आहेत ते तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टन्स आहेत आणि आपण आता जे लवकरच आपल्या कोर्समध्ये थेरोटिकली देखील आपण माहिती ॲड करणार आहोत. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही DMR पदभरती 2025 मधील ग्रंथपाल व ग्रंथालय या पदाकरता आपला असलेला स्पेशली अतिसंभव प्रश्न संच नोट्सचा क्रॅश कोर्स घेतला नसेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. त्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये आपण संपूर्ण काही DMRचा अभ्यासक्रमानुसार A to Z अभ्यासक्रम आपण कव्हर केला आहे. ज्या TCSचे अतिसंभव प्रश्न संच आपण त्यामध्ये इन्क्लूड केले आहेत. त्यासोबतच परीक्षेमध्ये येतील असे एक्सपेक्टेड स्वरूपाचे 16 प्रश्नांचा त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे, ज्यात आपण ग्रंथपाल व ग्रंथालय या पदांसाठीचा PYQ क्वेश्चन्स देखील आपण आपल्या टेस्टमध्ये ऍड केले आहेत व त्यासोबतच ग्रंथपाल व ग्रंथालय या पदांचे आपण स्वतंत्र तांत्रिकी प्रश्नसंच देखील उपलब्ध करून दिलेले आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणताही महागडं कोर्स घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे बुक्सची अजिबात गरज पडणारी नसेल. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम प्रथम प्रयत्नामध्ये क्रॅक करायची आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून संपूर्ण काही मिळून घ्या, ज्याची आपण फक्त डिस्काउंट प्राइस सध्या स्थितीमध्ये एका टेक्निकल सोबत फक्त
फक्त 700 रुपये ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश व्याकरण व त्यासोबतच तुम्हाला तांत्रिक देखील मराठी भाषेमध्ये आपण प्रथमतः तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे, प्रथम प्रयत्नामध्ये ज्यांना उत्तीर्ण व्हायचं आहे, त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा. खरेदीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आपल्या व्हॉट्सअप सेलरची, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून अवघ्या 5 मिनिटांमध्ये संपूर्ण काय तुम्ही स्टडी मटेरियल मिळू शकता व चांगले आणि उत्तम तयारीला सुरू करू शकता. विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपला जो काय स्टडी मटेरियल क्रॅश कोर्स आहे घेतला नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. त्यामध्ये आपण A to Z संपूर्ण काही अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा क्वेश्चन पेपर देखील तुम्हाला त्यामध्ये आपण अवेलेबल करून दिलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 13, इंटिग्रेटेड लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टम जे की ILMS च्या वापराचा आधुनिक ग्रंथालय कामकाजावर कसा परिणाम झाला आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की याने कॅटलॉगिंग, देवघेव आणि उपयोगकर्ता सेवा लाभ जे की सुलभ केल्या आहेत. ऑप्शन 4 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14, वितरित प्रणालीत मिडलवेअरचा मुख्य उद्देश काय असतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की वेगवेगळ्या सॉफ्टवेअर अनुप्रयोगातील देवाणघेवाण सक्षम करणे हा जो थोडक्यामध्ये याचा मुख्य उद्देश असतो. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 15 आपला, लायब्ररी ऑटोमेशनच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणते जे की कार्य सामान्यतः स्वयंचलित केले जातं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की संसाधनाचे कॅटलॉगिंग आणि देवघेव करणे हे ज्या थोडक्यामध्ये स्वयंचलित केलं जातं. तर हे झाले तुमच्या फर्स्ट टायमर मधले 15 क्वेश्चन होते. आता जो सेकंड टायमर आहे त्यामध्ये प्रश्न तुम्हाला त्या सेक्शन वाईजनुसार येणारे असतील, जे की सेक्शन 2 मध्ये तुम्हाला पाहायला मिळणारे असतील. तर आपल्याला माहिती आहे जो नॉन टेक्निकल फॉर्मॅट आहे त्यामध्ये तुम्हाला ते येणारे असतील आणि टेक्निकल फॉर्मॅटचे क्वेश्चन्स तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळणारे असतील. त्यानंतरचा परत जो टेक्निकल या ठिकाणी सब्जेक्ट 2 जो सुरू झालेला आहे त्यामधले आता आपण क्वेश्चन पाहू. तर यामध्ये पाहू शकता, रिअल टाइम टेक्स्ट संभाषणासाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या इंटरनेटचे कम्युनिकेशनचे टूल खालीलपैकी कोणते उदाहरण आहे, तर कोणतं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की चॅट आणि इन्स्टंट मेसेजिंग हे जे आहे थोडक्यामध्ये इंटरनेट कम्युनिकेशन टूलचे एक उदाहरण आहे. ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 2 असा आहे, खालीलपैकी कोणते लायब्ररी कन्सर्टियमचे कार्य नाही, जे की कार्य नाही म्हटलं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की स्वतंत्रपणे वैयक्तिक ग्रंथालय कॅटलॉग विकसित करणे हे जे आहे थोडक्यामध्ये नाही. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 3, ग्रंथालयातील साहित्यासह साहित्यिक, नाट्यरचना, संगीत आणि कलाकृतीची कॉपीराईट संरक्षणाचे नियमन कोणता जे की भारतीय कायदा करतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की भारतीय प्रतिअधिकार कायदा 1957 हा जो थोडक्यामध्ये करतो, म्हणून ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 4 आपला, खालीलपैकी कोणते ग्रंथालय ऑटोमेशन प्रक्रियेतील पहिली पायरी असते, तर याचं उत्तर आहे 4, जे की गरजांचे मूल्यांकन करणे आणि सिस्टम रिक्वायरमेंटचे नियोजन करणे हे जे आहे थोडक्यामध्ये पहिली पायरी असतं. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 5 आपला, कागदावर आधारित ग्रंथालय साहित्यावर निर्मलीकरण ज्याला आपण डिकॅडिफिकेशन म्हणतो तर केले जाते, याचे मुख्य कारण काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की अंमलाचे उदासीनीकरण करण्यासाठी आणि कागदाचे आयुष्य वाढवण्यासाठी केलं जातं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आपला, कागदावर आधारित ग्रंथालय साहित्याचे दीर्घकालीन जतनासाठी खालीलपैकी कोणती जे की पर्यावरणीय स्थिती सर्वात अनुकूल असते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की 20°C तापमान आणि 50% सापेक्ष आर्द्रता ही जी आहे थोडक्यामध्ये जे की परिस्थिती अनुकूल असते. ऑप्शन 6चं उत्तर 4 असं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 7 आपला, ग्रंथालय डॉक्युमेंट डिलिव्हरी सेवेचे ज्याला आपण DDS असं म्हणतो प्राथमिक उद्दिष्ट काय असतं, तर याचा आहे वापरकर्त्यांना विनंती केलेले डॉक्युमेंट्स विशेषतः डिजिटल प्रती जलद पोहोचवणे हे जे थोडक्यामध्ये याचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आपला, खालीलपैकी कोणते देवाणघेवाण प्रक्रियेतील अभिप्रायाच्या भूमिकेचे सर्वोत्तम वर्णन आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3, जे की हे संदेश प्राप्तकर्त्याला मिळाला आणि समजला की नाही याची पुष्टी करते हे याचं महत्त्व आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आपला, प्रभावी अहवालाच्या खालीलपैकी कोणते महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2, शीर्षक, ऑब्जेक्टिव्ह डेटा आणि लॉजिकल फ्लोसह स्पष्ट रचना असणे हे जे थोडक्यामध्ये वैशिष्ट्य आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 10वा प्रश्न असा आहे, ग्रंथालय तालिकेमध्ये जे काही लायब्ररी कॅटलॉग आहे तर विषयाचा जे की निर्देशांकाचा प्राथमिक उद्देश काय असतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की मजकुरांच्या आधारावर कागदपत्रे व्यवस्थित करणे आणि पुनर्प्राप्त करणे हा आहे. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 11वा, विद्यासंस्था ग्रंथालयाची प्राथमिक भूमिका काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन 4, जे की शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापन, अध्ययन आणि संशोधन जे की संशोधनाला पाठिंबा देणे हे आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर आपला 12वा, ग्रंथालय ऑटोमेशनचे मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर याचं उत्तर आहे ग्रंथालयाची कामे अधिक कार्यक्षमतेने व व्यवस्थित करण्यासाठी संगणकाचा वापर करणे हा आहे.
त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 13वा, खालीलपैकी कोणते संस्थेतील अंतर्गत देवाणघेवाणीचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, कर्मचाऱ्यांना पाठविलेले कंपनीचे वृत्तपत्र हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14, विद्याशाखीय आणि शैक्षणिक संस्थाचा प्राथमिक उद्देश काय असतो? तर याचं उत्तर आहे 3, जे की अध्यापन, शिक्षण आणि संशोधन उपक्रमाचे सुलभीकरण करणे हे आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15वा आपला, खालीलपैकी कोणते संशोधन प्रक्रियेतील पहिले पाऊल आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की संशोधन विषय ओळखणे हे जे आहे थोडक्यामध्ये संशोधन प्रक्रियेतील पहिले पाऊल आहे. ऑप्शन 1 याचे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा जो पुढील आपला सेक्शन 3 आहे, जो की तो या ठिकाणी स्टार्ट होणार आहे, ज्यामध्ये आता जे काय आपले टायमरनुसारचे क्वेश्चन आहेत ते संपूर्ण काही यामध्ये इंटिग्रेट करण्यात आलेले आहेत. परंतु आपण या क्वेश्चनकडे स्किप करू आणि जे आपले मुख्य क्वेश्चन आहे टेक्निकलचे त्यावरच आपण फक्त फोकस करणार आहोत. तर टेक्निकल सब्जेक्ट आपला 3 पॉईंट्स या ठिकाणी सुरू होणार असेल सेक्शन 3चा. तर यामधला सेक्शन 3 मधला पहिला क्वेश्चन असा आहे, ग्रंथालय नेटवर्कचा प्राथमिक उद्देश काय असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की ग्रंथालयामध्ये संसाधन जे काही वाटप सुलभ करणे हे जे आहे थोडक्यामध्ये हे महत्त्वाचं असतं किंवा मुख्य उद्देश असतो. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 2 असा आहे, खालीलपैकी कोणती प्रणाली ग्रंथसूची डेटा आणि लायब्ररी होल्डिंग्स व्यवस्थापित करण्यासाठी आणि प्रवेश प्रदान करण्यासाठी डिझाईन केली आहे? तर याचं उत्तर आहे OPAS ही जी आहे थोडक्यामध्ये डिझाईन केलेली आहे. ऑप्शन 4 या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 3 आपला असा आहे, ग्रंथालयात माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान जे की ICT वापरण्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3, माहितीची उपलब्ध करण्याचे मार्ग सुधारणे आणि ग्रंथालय सेवा अधिक चांगले करणं हे आहे. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 4 असा आहे, व्हॉट इज द की ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स द डायचोनलीज कन्व्हेन्शन लायब्ररी प्रोडक्ट अँड सर्व्हिस फ्रॉम अ डिजिटल वन्स? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर A, जे की दे आर ॲक्सेसिबल ग्लोबली ॲट एनी टाईम, जे की कोणत्याही वेळेस आपल्याला ते ॲक्सेप्ट करता येतं. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 5 असा आहे, खालीलपैकी कोणते ग्रंथालयामध्ये सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या वेब आधारित उत्पादनाचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की ऑनलाईन कॅटलॉग ॲक्सेससह ग्रंथालय वेबसाईट ही आहे. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 6 आपला असा आहे, पारंपरिक ग्रंथालयाच्या तुलनेत डिजिटल ग्रंथालयाचा खालीलपैकी कोणता महत्त्वाचा फायदा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की साधन संपत्तीची 24 तास जे की दुरुस्त उपलब्धता हे जे आहे याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 आपला असा आहे, खालीलपैकी कोणते मॅसेज ओरिएंटेड मिडलवेअरचे जे की सर्वोत्तम वर्णन आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 4, जे की हे मॅसेज क्यू वापरून जे काही ॲसिक्रोनस मॅसेज आहे जे की डिलिव्हरी हाताळते हे जे आहे ऑप्शन नंबर 4चं उत्तर आहे, जे की 7चं उत्तर 4 आहे. त्यानंतर आपला 8वा प्रश्न, कामाच्या ठिकाणी रचनात्मक टीका हाताळण्याचा एक प्रमुख व प्रभावी मार्ग कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की काळजीपूर्वक एका स्पष्टता येण्यासाठी प्रश्न विचारा आणि सूचना अंमलात आणा हे जे थोडक्यामध्ये प्रभावी मार्ग आहे. त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला, ग्रंथालयामध्ये स्वयंचलन सुरू करण्याचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर ग्रंथालय संसाधन व्यवस्थापन आणि प्रवेश यामधील कार्यक्षमता सुधारणे हे जे याचं उद्दिष्ट आहे. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 10 असा आहे, कोणती सेवा वापरकर्त्यांना त्यांच्या विशिष्ट संशोधन गरजानुसार तपशीलवार कार्य माहिती पुरवते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की माहितीचा निवडक प्रसार ज्याला आपण SDI असं देखील म्हणतो हे जे थोडक्यामध्ये माहिती पुरवते. तर मित्रांनो हा झाला आपला या भागामधले एवढे जे आहे जे की आपण क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. तर उर्वरित क्वेश्चन आपल्या जे की आपल्या व्हिडिओचा पार्ट 2 मध्ये आपण पाहू, जे की आपण संपूर्ण काही प्रश्नांचा आपण यामध्ये आढावा घेणार आहोत. जर तुम्ही ह्या पदाकरता DMR साठी अप्लाय केला असेल आणि तुम्ही त्यासाठी आपण अजूनही आपलं A to Z स्टडी मटेरियल क्रॅश कोर्स घेतला नसेल तर मित्रांनो वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण काही आपण DMRचा अभ्यासक्रम तुम्हाला कम्प्लीट त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी नक्की आपल्या सेलरला मेसेज करा आणि मिळवून घ्या. मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.